कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण 8वी स्कॉलरशिपची सिरीज घेऊन आलो होतो आणि ती सिरीज कंप्लीट केली आणि त्याचा रिझल्ट ही खूप छान आला, खूप विद्यार्थ्यांचे मार्क ऐकून खूपच समाधान वाटले. त्याच पद्धतीने आपण इयत्ता 10वी हे सर्वात महत्त्वाचं वर्ष की जेथे बोर्ड एक्झाम असते, तर बोर्ड एक्झामच्या दृष्टीने आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 तर याचं संपूर्ण विश्लेषण घेऊन येत आहोत. तर प्रत्येक पेजच्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर बघा, असे आपले हे चॅप्टर आहेत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, जो की आज आपला चॅप्टर चालू होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, म्हणजे एकूण 6 चॅप्टर आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे, आपण हे मे महिन्यातच चालू करतोय म्हणजे आपला जास्तीत जास्त सिलेबस लवकरात लवकर संपेल आणि आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल. तर पहिले तर बघूया की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्यानुसार आपला अभ्यास ठरेल. तर बघा, जर आपण वेटेज दिलं तर सगळ्यात जास्त वेटेज आपल्याला 12 मार्काचे 3 चॅप्टर दिसत आहेत. म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा एकमेव चॅप्टर जरी केला तरी आपल्याला 12 मार्क हे मिळणार आहेत. त्याच्यामुळं हा चॅप्टर खूपच महत्त्वाचा आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल किती मार्काला आहे? 12. म्हणजे 40 मार्काचा पेपर येतो, त्यातील 12 मार्काला हा एकटा चॅप्टर आहे. बघा, एकूण तिथे किती वेटेज दिले? 60 मार्काचं. आपला पेपर किती मार्काचा येतो? 40 मार्काचा. म्हणजे हे जे 20 मार्क आहेत हे ऑरचे आहेत, ऑरचे प्रश्न आहेत, त्याचे हे 20 मार्क आहेत. त्याच्यामुळे आपण लक्षात घ्या की तुम्हाला जर चांगले मार्क पाडायचे असतील तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा करणे खूपच गरजेचं आहे. 12 मार्क त्याचं वेटेज आहे. तर बघूया की पहिला तर चॅप्टर आपण बघूया की आपण कशा पद्धतीने हे घेणार आहोत सगळं. तर लिनियर पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आपण ते शिकणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागेल की लिनियर इक्वेशन म्हणजे काय, मग त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर पेअर म्हणजे काय, त्यांची पेअर काय असते, हे आपण एक एक शब्दांचे अर्थ बघू. आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल इयत्ता 9वी मध्ये बघितलेत, तर त्यांचे हे अर्थ आपण पाहणार आहोतच. लिनियर इक्वेशन काय असतं, त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल मध्ये कोणतं असतं, क्रॅमर्स रूल कोणता, ग्राफिकल रूल कोणता, हे आपण सर्व पाहणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की आपला ज्यावेळेस चॅप्टर संपेल त्यावेळेस आपण त्या चॅप्टरवर आलेले जे काही प्रश्न आहेत, हा 2025चा पेपर आहे, 2025चा पेपर आहे. तर आपण सगळे पेपर 2020 पासूनचे ते 2025 पर्यंतचे जे काही प्रश्न आलेत त्या चॅप्टरवरती सगळे सॉल्व्ह करणार आहोत, सगळे. तर हे बघा, अशा पद्धतीचे जे पेपर आहेत तर हे जुने सर्व पेपर सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क कसे पडावेत याच्यासाठी प्रयत्न केला जाईल. तर चला चालू करूया आपला पहिला चॅप्टर, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, की जो 12 मार्काला आपल्याला एक्झामला विचारला जातो. तर बघा, पहिला पॉईंट काय आहे की टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. हे आपण पहिलं बघितलं पाहिजे. हे 9वीचं आहे. थोडीशी आपण 9वीची रिव्हिजन करूया म्हणजे आपल्याला समजेल की पॉलिनॉमियल जे आपण 9वी मध्ये शिकलो होतो. 9वी मध्ये आपण दोन्ही आपण गोष्टी शिकलो होतो की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. जर जे पॉलिनॉमियलचे टाइप असतात ते कशावर अवलंबून असतात? डिग्रीवर अवलंबून असतात. आणि आपण सध्या बघतोय 1 व्हेरिएबल, इयत्ता 9वी मध्ये आपण हे शिकलो. त्यामध्ये आपल्याला शिकायचं काय की लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं? तर लिनियर पॉलिनॉमियल म्हणायचं की ज्याची डिग्री असते 1, ज्याची डिग्री असते 1. आता 2 डिग्री असते, ज्याची डिग्री 2 असते, म्हणजेच मॅक्सिमम घातांक किती आहे इथं? वायचा सगळ्यात मोठा घात कोणता आहे? तर तो 2 आहे. त्याच्यामुळं याची डिग्री झाली 2. ज्याची डिग्री 2 आहे त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि ज्याची डिग्री 3 असते त्याला आपण काय म्हणतो? क्युबिक पॉलिनॉमियल. तर हे लक्षात ठेवा की डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. नेक्स्ट की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तर ते आपण कसं लिहितो बघा. तर ते लिहिण्याचा फॉर्मॅट आहे ax + by + c. अशा पद्धतीनेच ते आपण लिहितो. ठीक आहे, ax + by + c. त्याच्यामध्ये a, b आणि c हे काय आहेत? तर हे रिअल नंबर आहेत, हे रिअल नंबर्स आहेत.
आता रिअल नंबर तर तुम्हाला माहिती आहेत की रिअल नंबर कोणते कोणते असतात. तर रिअल नंबर हे दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. पहिला असतो रॅशनल नंबर आणि दुसरा असतो इरेशनल नंबर. आपण दोन्ही शिकलेलो आहोत. तर इरेशनल नंबर कोणते असतात की वर्गमुळात 2, वर्गमुळात 5, घन मध्ये इथं 7 असलेले. तर अशा पद्धतीचे जे असतात ते रॅशनल नंबर. बाकीचे जे सगळे नंबर आहेत ते कोणते आहेत तर ते रॅशनल नंबर आहेत. म्हणजे 3/5, -2, 0 हे सगळे नंबर कसे आहेत रॅशनल नंबर आहेत. तर ABC काय पाहिजेत रॅशनल नंबर पाहिजेत. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण बघितलं की लिनियर इक्वेशन हे सिंगल व्हेरिएबल मधलं असतं. तर आपल्याला किती इक्वेशन लागतात, एकच इक्वेशन लागतं. पण ज्यावेळेस दोन व्हेरिएबल आहेत, हे एक्स आणि वाय हा काय आहे व्हेरिएबल आहे. ज्यावेळेस दोन व्हेरिएबल असतात तर इक्वेशन पण किती लागतात, दोन इक्वेशन लागतात. तर चला आपण बघूया की ते दोन व्हेरिएबल असताना आपल्याला काय काय करायचं. तर मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर कोणत्या कोणत्या मेथड आपल्याला इयत्ता 10वी मध्ये शिकायच्या. तर पहिली मेथड शिकायची ग्राफिकल मेथड आणि दुसरी मेथड शिकायची क्रॅमर्स मेथड. तर जी ग्राफिकल मेथड आहे आणि क्रॅमर्स मेथड आहे तर इयत्ता 9वी मध्ये आपण एलिमिनेशन मेथड शिकलो आहे, सबस्टिट्यूशन मेथड शिकलो आहोत. तर ते दोन मेथड पण आपल्याला ह्या वर्षी यूज करावं लागतील. त्याचसोबत आपल्याला ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स मेथड पण शिकायची आहे. इक्वेशन दॅट कॅन ट्रान्सफॉर्म इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफॉर्म करून सॉल्व्ह कसे करायचे तेही शिकायचं आहे आणि त्यांचे आपल्याला शिकायचे आहेत ॲप्लिकेशन्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला चेक करायचं आहे. बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतं. अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल. किती इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल पाहिजेत, दोन व्हेरिएबल पाहिजेत. अँड द डिग्री ऑफ इच टर्म. प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे. कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. डिग्री 1 पाहिजे. म्हणजे जे आपण हे इक्वेशन बघतोय त्याच्यामध्ये एक्सची डिग्री किती पाहिजे 1, वायची डिग्री किती पाहिजे 1. का तर एक्स आणि वाय हे काय आहेत व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. येथे डेफिनेशन दिले. डेफिनेशनमध्ये स्पष्ट काय म्हणलंय. अन इक्वेशन विच कंटेन्स किती व्हेरिएबल पाहिजे, 2 व्हेरिएबल पाहिजे. अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ax plus by plus c is equal to 0 is the general form of linear equation in two variables. ABC are real number. ABC कसे आहेत रियल नंबर आपण मागाशी म्हटल्यानुसार. अँड AB आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. जर A आणि B दोन्ही 0 असतील, समजा असं लिहिलं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण लिहिलं 0x प्लस 0y प्लस 8 इक्वल टू 0. तर हे इक्वेशनच क्रिएट नाही होत. का होत नाही तर बघा हे 0x 0y म्हणजे हे टर्म 0 झाली, 8 इक्वल टू 0 हे बनू शकत नाही. म्हणजे असं लिनियर इक्वेशन असू शकत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट समजा एक आपण असं लिहिलं 0x प्लस 5y इज इक्वल टू 6 अशा टाईपचं इक्वेशन आहे. तर मला सांगा हे 0x आहे, याचा कोएफिशियंट किती आला एक्सचा 0. त्याच्यामुळं ही टर्मच आपण कॅन्सल आउट करतोय. मग 5y इज इक्वल टू 6 म्हणजे इथं किती व्हेरिएबल आहेत, इथं एकच व्हेरिएबल आहे. मग हे इक्वेशन कशाचं म्हणलं लिनियर इक्वेशन आहे. हे लिनियर इक्वेशन आहे पण कशामध्ये येईल हे इन 1 व्हेरिएबलमध्ये येईल. येथे सिंगलच व्हेरिएबल आला म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असेल. ठीक आहे. हे जे एक एक्झाम्पल दिलंय याच्यामध्ये एक्सची डिग्री आहे 1, वायची डिग्री आहे 1. एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो नॉन झिरो आहे, वायचा पण कोएफिशियंट हा नॉन झिरो आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. बघा काही आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इक्वेशन दिलेत आणि हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं काय बघायची, पहिली बघायची डिग्री. एमची डिग्री 1, एनची डिग्री 1 आणि त्यांचे जे कोएफिशियंट आहेत ते नॉन झिरो रिअल नंबर आहेत का, आहेत. त्याच्यामुळं हे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आता नेक्स्टमध्ये बघा एक्सची डिग्री किती आहे 2 आहे. आता डिग्री 2 आली तर ते लिनियर इक्वेशन असतं का, नाही, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन असेल का तर नसेल. येथे बघा 3 नंबर एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1. जे ए आणि बी आहे ते रिअल नंबर आहेत का, आहेत. नॉन झिरो आहेत का,
नॉन झिरो पण आहेत. त्याच्यामुळं हे इक्वेशन रिअल नंबर्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का, तर आहे, यस येईल. आता इथे बघा हे 0x आहे, तर 0x म्हणल्यामुळे ही टर्मच कॅन्सल होईल, 6y - 3 येईल. मग हे लिनियर इक्वेशन आहे पण वन व्हेरिएबल्स आहे. कोणतं आहे, वन व्हेरिएबलचं. टू व्हेरिएबल्स आहे का, नाही. येथे आन्सर येईल नो. पुढे बघा 0.3x हे ह्याची डिग्री आहे 1. 0.3 हा रिअल नंबर आहे, नॉन झिरो रिअल नंबर आहे. y 0y आहे, त्याच्यामुळं हा कोइफिशियंटच आपण हा व्हेरिएबल पकडू शकत नाही. त्याच्यामुळं हे इक्वेशन कशात आलं, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल टू व्हेरिएबल मधलं नाही. नेक्स्ट बघा 4/x 5/y. तर याला जर आपण सिंपल फॉर्मॅटमध्ये लिहिलं 4 × x - 1 प्लस 5 × y - 1 इज इक्वल टू 4. म्हणजे एक्सची पॉवर किती आली, एक्सची पॉवर -1 आली, वायची पॉवर -1 आली. आपल्याला म्हणजे याची डिग्री किती आली, ह्या पॉलिनॉमियलची याची डिग्री आली -1. तर आपल्याला डिग्री किती हवी असते लिनियर इक्वेशनसाठी, ती पाहिजे +1. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन असेल का, तर हे लिनियर इक्वेशन नसेल, नो याचे आन्सर येईल. पुढे बघा 4xy - 5y - 8 असं आहे. तर एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1. आता ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर कंबाईंड डिग्री काढावी लागते. कंबाईंड डिग्री किती आली, 2. म्हणजे आपल्याला डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. इथं डिग्री किती येते, 2. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, नाही. याच्यानंतर आपल्याला बघायचे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, की व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन व्हेरिएबल्सचे इक्वेशन बघतो आणि दोन इक्वेशन बघतो, टू लिनियर इक्वेशन बघतो, त्यावेळेस त्या दोन इक्वेशनला मिळून आपण काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच 5x - 3y इज इक्वल टू 8 आणि 3x + y इज इक्वल टू 2. तर हे दोन इक्वेशन काय झाले, हे सायमल्टेनियस इक्वेशन झाले. आपल्याला x आणि y ज्यावेळेस दोन व्हेरिएबल दिलेले असतात त्यावेळेस किती इक्वेशन लागतात, दोन इक्वेशन लागतात. जे ते दोन इक्वेशन आहेत त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे कसं सोडवायचं, तर दोन मेथड आहेत. पहिले आहे इलिमिनेशन मेथड आणि दुसरे आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर दोन्ही मेथडने एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं बघूयात, चला. तर पहिलं तर आहे इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला काय करायचंय, की आपल्याला एक तर x किंवा y याच्यामधलं कोणतं तरी एक इलिमिनेट करायचंय, कोणता तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. आता कोणता व्हेरिएबल इलिमिनेट करायचा, x करायचा का y करायचा. तर बघा येथे x चा कोइफिशियंट किती आहे, 5 आहे. y चा कोइफिशियंट 3 आहे. x चा कोइफिशियंट 3 आहे, y चा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे ज्याचा कोइफिशियंट 1 असेल ते आपल्याला काय होईल, इझी होईल इलिमिनेट करायला. आता इलिमिनेट करायचंय तर आपल्याला ह्या दोन्हीची व्हॅल्यू कशी पाहिजे इलिमिनेशन करायला, सेम पाहिजे. तर येथे 3 आहे, तर येथे ह्या y साठी पण किती आलं पाहिजे, 3च आलं पाहिजे. तर y चा कोइफिशियंट पण किती आला पाहिजे, 3. तो कधी येईल, ज्यावेळेस आपण ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणजेच मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. मग 3x + y याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, मग 2 ला पण आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग हे इक्वेशन कसं येईल, 9x + 3y इज इक्वल टू 6. हे इक्वेशन बनलं. ह्या इक्वेशनला आपण नाव देऊ इक्वेशन 3. आता ॲड इक्वेशन 1 and 3. आता ॲडिशन का केली, तर बघा येथे साइन कोणतं आहे, प्लस आहे, येथे साइन कोणतं आहे, मायनस आहे. मग प्लस मायनस काय होईल, इलिमिनेट होईल. त्याच्यामुळे आपण येथे ॲडिशन केलं. येथे पण प्लस असतं, येथे पण प्लस असतं, तर आपण त्याच्यामध्ये ती वजाबाकी केली असती, सबट्रॅक्ट केलं असतं. ठीक आहे. मग 9x + 3y इज इक्वल टू 6 प्लस 5x - 3y इज इक्वल टू 8. आता ह्या दोन्हीचं काय होईल, ॲडिशन होईल. +3y - 3y काय आलं, 0. 9x + 5x हे किती आलं,
14x इज इक्वल टू 14. x ची व्हॅल्यू किती आली? 14 डिवाइड बाय 14, x ची व्हॅल्यू आली 1. आता ही 1 व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्येच पुट करूया. तर काय येईल आन्सर बघा. 5x minus 3y equal to 8. 5 into 1 minus 3y equal to 8. 5 minus 3y equal to 8 minus 3y is equal to 8 minus 5. हे प्लस 5 राइट हँड साइडला गेल्यावर मायनस होईल. मग हे y is equal to 8 minus 5 काय आलं 3. 3 डिवाइड बाय मायनस 3. आन्सर काय आलं -1. म्हणजेच x आणि y ची व्हॅल्यू किती आली? x and y ची व्हॅल्यू आली 1 and -1. 1 आणि वजा 1 हे x आणि y ची व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता ही तर कोणती मेथड झाली? ही झाली इलिमिनेशन मेथड. आपल्याला तीच मेथड शिकायची आहे. दुसरी कोणती आहे? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं की येथे सगळ्यात ज्याचा व्हेरिएबल ज्याचा कॉन्स्टंट एकच आहे, कोएफिशियंट एकच आहे, ते वाले इक्वेशन घ्यायचं. म्हणजे आपण इक्वेशन कोणतं चूज केलं पाहिजे? इक्वेशन 2. मग 3x + y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 - 3x. म्हणजेच y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय कोणत्या इक्वेशन मध्ये? इक्वेशन 1 मध्ये. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे. बघा ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. मग काय येईल बघा. 5x minus 3, y ची व्हॅल्यू किती आली? 2 - 3x इज इक्वल टू 8. सॉल्व करूया. 5x minus 3 2 जा 6, 3 3 जा 9, प्लस 9 येईल. -3 - 3 चं मल्टिप्लिकेशन प्लस 9 येईल इज इक्वल टू 8. 5 आणि 9 ची ॲडिशन आली 14. हे -6 पलीकडे जाऊन काय होईल? +6 होईल. 8 + 6 आणि 14x इज इक्वल टू 14. x ची व्हॅल्यू किती आली? 14 डिवाइड बाय 14 1 आली. तर हे अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू मिळाली आणि ती x ची व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. तर हीच व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली. y इज इक्वल टू 2 - 3x. x ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 2 - 3 × 1. 2 - 3 इज इक्वल टू -1. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1 आणि y ची व्हॅल्यू आली -1. तर हे आपण दोन्ही मेथडनी शिकलेलो आहोत. तर ह्याच मेथडचा यूज करून पुढचे हे इक्वेशन आपण बघूयात. तर अशा टाईपचं सेम इक्वेशन आपल्याला एक्झामला आलं होतं, बोर्डच्या एक्झामला आलं होतं. तर बघूया. बघा हे इलिमिनेशननी शिकायचंय. इलिमिनेट काय करायचं आहे? y करायचं आहे. आता इक्वेशन 2 मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2 असं दिलंय. मग हे जे इक्वेशन आहे ह्याला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय? 2 ने. तर सगळीकडे 2 2 2 लिहून घ्या. जे दिलंय तेच लिहायचं आहे आपल्याला. 5 2 जा 10, हे 10x आलं, हे -2y आलं आणि 18 × 2 किती आलं? 36 आलं. बरोबर. आता हे इक्वेशन लेट्स ॲड इक्वेशन 1 and 3. तर हे इक्वेशन आहे तसं खाली लिहून घ्या. 10x - 2y + 36 यांची ॲडिशन बघा. 2y ला 2y कॅन्सल होईल, +2y ला -2y कॅन्सल होईल. येथे आलं 13x आणि 29 आणि 36 यांची ॲडिशन किती आली? 65. मग 13x इज इक्वल टू 65. x ची व्हॅल्यू किती आली? 65 डिवाइड बाय 13. x ची व्हॅल्यू आली 5. x इज इक्वल टू 5. तर x ची व्हॅल्यू मी 5 लिहिली. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. मग आता मला x ची व्हॅल्यू 5 लिहायची आहे. तर x ची व्हॅल्यू इथं 5 लिहिली मी. तर 3 5 जा 15. 15 + 2y इज इक्वल टू 29. आता हे जे लेफ्ट हँड साईडचं 15 आहे ते राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल? -15. 2y इज इक्वल टू हे येईल 29 मधून 15 गेलं 14 येईल. y ची व्हॅल्यू किती आली? y ची व्हॅल्यू आली 7. म्हणजे x आलं 5, y आलं 7. म्हणजे x y ची व्हॅल्यू आली 5 and 7. आणि हे महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. हे आता महत्त्वाचं एक्झाम्पल काय आहे? तर इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड
ह्या दोन्ही मेथडने जरी आपण सॉल्व करायला गेलो तर येथे आपलं इक्वेशनच खूप अवघड बनून जाईल आणि ते सॉल्व करायला आपल्याला खूप अवघड होईल. कारण की बघा, आपण एक ट्राय करूया. 15x + 17y = 21. आता कोएफिशियंट कोणाचाच एक नाहीये, मग कोएफिशियंट एक नाही, मग आपल्याला हे तर एक तर आपल्याला 17 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जे दुसरं इक्वेशन आहे 17x + 15y ह्याला 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ह्यामुळं काय होईल की इक्वेशन खूप मोठं बनेल आणि आपलं कॅल्क्युलेशन खूप वाढेल. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलसाठी ज्यावेळेस येथे बघा, x चा कोएफिशियंट काय आहे पहिल्या इक्वेशनमध्ये 15 आहे, y चा कोएफिशियंट काय 15 आहे, म्हणजे दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत. येथे y चा कोएफिशियंट 17 आहे आणि x चा कोएफिशियंट पण 17 आहे. ज्यावेळेस अशा टाईपचं इक्वेशन बनतं, बघा लिहून घेऊया, ज्यावेळेस अशा टाईपचं इक्वेशन बनणार आहे 15, 15, 17, 17, ज्यावेळेस अशा टाईपचं इक्वेशन बनणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, जरा मेथड चेंज करायचे. त्यावेळेस आपल्याला ह्या दोघांचं पहिल्यांदा ॲडिशन करायचंय एक टाइम आणि एक टाइम आपल्याला करायचंय सबट्रॅक्शन. मग पहिल्यांदा आपण ॲडिशन करूया. फर्स्ट स्टेप करूया ॲडिशन. 15x + 17y = 21 प्लस 17x + 15y = 11. हे झालं ॲडिशन. साईडलाच आपण सबट्रॅक्शन पण करून टाकू. बघा, 15x + 17y = 21, 17x + 15y = 11. आणि यामध्ये सबट्रॅक्शन आलं की इथे मायनस साईन आलं की खाली पण तिन्ही ठिकाणी काय येईल, मायनस साईन येईल. तर पहिले ॲडिशन करू. बघा, 17 आणि 15 किती झालं, 32y, 32x बरोबर किती आलं, 32. काय कॉमन निघालं, 32 कॉमन निघालं. मग 32 × x + y = 32. x + y = 32 / 32. x + y ची व्हॅल्यू किती आली, 1. बघा, जे मोठं इक्वेशन होतं आपण ते स्मॉल करून x + y = 1 इथपर्यंत छोटं केलं. हे झालं ॲडिशनने. आता सबट्रॅक्शनने पण बनेल बघा एक इक्वेशन. 17 तून 15 गेले किती आलं, 2y. मोठ्या संख्येचं साईन राहील प्लस. 15 - 17 किती आलं, 2x आणि -2x येईल कारण की मोठ्या संख्येचं साईन राहील. 21 मधून 11 गेलं किती आलं, 10. तर यामध्ये -2 +2 कॉमन काढूया. -x + y = 10, -x + y = 10 / 2, -x + y ह्याच्यासाठी किती आलं, 5 आलेलं आहे. तर x + y 1 आलं, -x + y किती आलं, 5 आलं. ठीक आहे. आता याच्यानंतर हे एक्झाम्पल झालेलं आहे एकदम इझी. तर ते बघा कसं. आता आपल्याला हे इक्वेशन, ह्या इक्वेशनला नाव देऊ इक्वेशन नंबर 3, ह्या इक्वेशनला नाव देऊ इक्वेशन नंबर 4. तर ह्या दोन्हीची सिंपल जर ॲडिशन केली तर आपल्याला एक व्हॅल्यू मिळून जाईल. बघा, x ला x कॅन्सल होईल, 2y = 6, y ची व्हॅल्यू आली 3, y ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. ही y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करूया. फर्स्ट वाले इक्वेशनमध्ये पुट करू. x + 3 = 1, x = 1 - 3, x ची व्हॅल्यू किती आली, -2. म्हणजे आपल्याला x y च्या व्हॅल्यू मिळाल्या x and y = -2 and 3. तर अशा पद्धतीने आपण जे बेसिक आहे, पहिल्या प्रॅक्टिस सेटचं जे बेसिक आहे तर ते कंप्लीट केलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.1 आणि त्याचे सगळे प्रश्न घेऊन येणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.